नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 30 नोव्हेंबर 2023 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. न भूतो न भविष्यती अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन राणा दाम्पत्याच्या वतीने आयोजित करण्यात आला असून छत्री तलाव येथून मालखेड रस्त्यावर हनुमानगढी येथे येणाऱ्या 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुरवाणीत शिवमहापुराण कथा वाचन होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाला जवळपास लाखोंच्या वर भाविक देशभरातून दाखल होणार आहेत. याच ठिकाणी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या हस्ते तब्बल 111 फूट उंच हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून या जय्यत तयारीकरिता युवा स्वाभिमानचे पदाधिकारी कार्यकर्ते युद्ध पातळीवर कामाला लागले आहेत. येथीलच संपूर्ण तयारीचा आढावा घेतला आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी. येणाऱ्या 16 डिसेंबरला संपूर्ण भारतातील कानाकोपऱ्यातून हजारो नाही तर लाखोच्या संख्येने भाविक अमरावती शहरातील छत्री तलाव रस्त्याने मालखेड रस्त्यावर दाखल होणार आहे. दाखल यासाठी की याच ठिकाणी प्रदीप मिश्रा जे देशामध्ये सर्वात मोठे प्रवचनकार आहे आणि कथा वाचनकार आहेत त्यांचं या ठिकाणी प्रवचन होणार आहे आणि त्यांचंच या ठिकाणी कथा वाचन ऐकण्याकरिता देशातील 1 नव्हे 3 नव्हे तर 5 लाखांपर्यंत या ठिकाणी भाविक दाखल होणार आहे. या कार्यक्रमाचं आयोजन खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या वतीने हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. थेट दाखल झालेलं आहे. याच कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने राहणार आहे, कोणत्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे आणि कोणकोणते कार्यकर्ते दिवस रात्र या ठिकाणी लागलेले आहेत ते सुद्धा दाखल झालेलं आहे. ते पाहण्याकरिता थेट पोहोचलेलं आहे आपण छत्री तलाव ते मालखेड रस्त्यावरील याच भूमीमध्ये. या परिसरामध्ये शेकडो एकर परिसरामध्ये आता स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साफसफाई करण्यात आलेली आहे. निदान गेल्या 15 दिवसापासून संपूर्ण युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते या ठिकाणी दिवसरात्र कामामध्ये लागलेले आहे आणि याच ठिकाणी आता संपूर्ण मैदानसारखं वातावरण ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि याच भूमीवर येणाऱ्या 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांचं भव्य कथावाचन होणार आहे आणि त्याच प्रवचनकर्ता प्रदीप मिश्रांचा या कार्यक्रमामध्ये लोकांकरिता भाविकांकरिता उत्कृष्ट आयोजन नियोजन युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात भव्य दिव्य असं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हॅलोजन वगैरे सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. तत्पूर्वी थोडीसं तयारी करण्यात आलेली आहे. मात्र कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरेख व्यवस्था करण्यात येणार आहे. युवा स्वाभिमानच्या वतीने पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य प्रदीप मिश्रा यांचं कथा वाचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच कार्यक्रमाचं नियोजन पाहण्याकरिता थेट आपण दाखल झालेलो आहे.
छत्री तलाव ते माळखेड रस्त्यावरील या भूमीवर ज्याला हनुमान गडी असं नाव देण्यात आलेलं आहे, याच हनुमान गडीमध्ये येणाऱ्या 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान भव्य दिव्य कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे। आणि दर्शक आपण जे पाहत आहोत या ठिकाणी मोठ्या मोठ्या सळाखी ज्या लावलेल्या आहे, या ठिकाणी डोम तयार करण्यात आलेला आहे। अद्यापर्यंत अर्धवट काम झालेलं आहे, मात्र येणाऱ्या 16 डिसेंबरला हा संपूर्ण डोम तयार करण्यात येणार आहे। आणि डोम हा भगवान श्री हनुमानांची भव्य दिव्य 111 फुटांची उंच मूर्ती या ठिकाणी विराजमान होणार आहे। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीने याच ठिकाणी हनुमानांची मूर्ती विराजमान स्थापना करण्यात येणार आहे। आणि याच मूर्तींचं त्याच दिवशी भव्य दिव्य प्रमाणात पूजा अर्चना सुद्धा केल्या जाणार आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे। आपण पाहत आहे निसर्गरम्य वातावरणातील हे दृश्य, छत्री तलाव परिसरातील अवघ्या 1-1.5 किलोमीटर असणारं हे परिसर अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि संपूर्णतः चारही बाजूने स्वच्छता अभियान, झाडे झुडपे काटेरी असेल संपूर्ण या ठिकाणी बुलडोजर लावून संपूर्णतः स्वच्छता करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पटांगण तयार करण्यात आलेलं आहे। आणि येणाऱ्या 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान याच ठिकाणी 5 लाखापर्यंत भाविक दाखल होणार आहे, अशी सुद्धा माहिती युवा स्वाभिमान पक्षांच्या वतीने आमच्यापर्यंत आलेली आहे। आणि याच कार्यक्रमाचा पूर्व तयारी आढावा घेण्याकरिता आम्ही सुद्धा दाखल झालेलो आहे। आणि संपूर्णतः युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी दिवस रात्र या ठिकाणी कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन करण्याकरिता ते सुद्धा राबत आहे। आणि भाविकांची लक्षणीय संख्या पाहता युवा स्वाभिमानच्या पक्षांच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यालयसुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे। आणि कार्यालयाच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील स्वयंसेवकांची निवड होऊन ते सुद्धा तालुक्यातील संपूर्णतः स्वयंसेवक याच धार्मिक कार्यक्रमामध्ये आपलं श्रमदान देण्याकरिता दाखल होणार आहे, ही सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे। शेकडो बुलडोजर या ठिकाणी कामाला लागलेला आहे। पाण्याची व्यवस्था, प्रकाश योजनासुद्धा आणि ध्वनी अतिशय संपूर्णतः सुरेख व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे। आपण थेट दृश्य पाहत आहात, याच ठिकाणी हनुमान गडी ज्याला नाव दिलेलं आहे या परिसराला, याच धार्मिक स्थळी येणाऱ्या 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान प्रसिद्ध प्रवचनकार, कथावाचनकार प्रदीप मिश्रा यांचं भव्य दिव्य असं कथावाचनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे। आणि प्रदीप मिश्रांचं नाव घेतलं तर त्यांच्या नावाने भारतातील कानाकोपऱ्यातील लाखो भाविक दाखल होत असतात। आणि तीच संख्या पाहता युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दिवस रात्र युद्ध पातळीवर कामाला सुरुवात झालेली आहे। हनुमान चालीसा जे राणा दाम्पत्यांनी अनेक वर्षापासनं त्यांचं कार्य आहे, हनुमान चालीसा पठण ज्यांनी सुरुवात केली, त्याच दरम्यान हनुमानांना प्रतीक म्हणून या अमरावती जिल्ह्याला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीने तब्बल 111 फुटांची हनुमानांची मूर्ती या ठिकाणी स्थापना केली जाणार आहे। ती सुद्धा तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण त्याच स्थळी ज्या ठिकाणी हनुमानांची मूर्ती विराजमान होणार आहे त्याच मूर्तीच्या डोमवर आपण थेट उभा आहे। निदान तरी 15 ते 20 फूट उंच आपण याच स्टँडवर उभा आहे। आणि या ठिकाणी डोम जे आहे अतिशय मोठ्या प्रमाणात जड लोखंडी सळाखी या ठिकाणी त्यांनी लावण्यात आलेली आहे। अद्याप काम अपूर्ण आहे, मात्र 16 डिसेंबरला संपूर्णतः काम पूर्ण होणार आहे। आणि सांगण्याचं तात्पर्य म्हणजे पुन्हा 15 डिसेंबरला अमरावती शहरातील नेहरू मैदानामधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धार्मिक रॅलीसुद्धा काढण्यात येणार आहे। ही सुद्धा माहिती युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे। आणि याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन 15 डिसेंबरला कलश यात्रेचं या ठिकाणी आयोजनसुद्धा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणासह युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। 15 डिसेंबरला नेहरू मैदान येथून कलश यात्रेमध्ये सुद्धा
अमरावती जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून हजारो लाखो भाविकसुद्धा सहभागी होणार आहे आणि हीच कलश यात्रा म्हणजे याच कार्यक्रमाचा प्रतीक उद्देश आणि याच 16 डिसेंबरला येणाऱ्या अमरावती शहरातील छत्री तलाव ते मालखेड रस्त्यावरील काहीच अंतरावर भव्य दिव्य असं कथावाचन कार्यक्रम होणार आहे। ते सुद्धा या ठिकाणी आता माहिती घेण्यासाठी आपण दाखल झालेलो आहे। तत्पूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन आणि किती प्रमाणात भाविकांची संख्या राहणार आहे, कशा पद्धतीने नियोजन राहणार आहे ते सुद्धा आपण माहिती युवा स्वाभिमान पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून घेणार आहोत। थेट दृश्य आहे अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरातून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला हा हनुमान गडींचा परिसर आणि याच परिसरामध्ये येणाऱ्या 16 डिसेंबरला भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन न भूतो न भविष्यती असं हा कार्यक्रम राहणार आहे आणि त्याला खरोखर आपल्याला न भूतो न भविष्यती असा म्हणायला काही फरक पडणार नाही, कारण की हा सर्वात भव्य दिव्य आणि प्रथम असा मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। 111 फुटांची उंच हनुमानांची मूर्ती या ठिकाणी विराजमान होणार आहे। आपण जाणून घेऊया की याच कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने किती प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल होणार आहे आणि नियोजन कशा पद्धतीने कोणाची उपस्थिती राहणार आहे ते सुद्धा आपण याच कार्यक्रमाच्या दरम्यान युवा स्वाभिमान पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपण जाणून घेणार आहोत। 15 तारीख से अमरावती में आदरणीय प्रदीप जी मिश्रा की जो शिव पुराण कथा हो रही है उसकी अति भव्य और बड़े लेवल पर तैयारियां हजारों करीब 5000 से भी ज़्यादा लोग इस सब तैयारी में जुटे हुए, जिसमें प्रशासन के लेवल पर भी सभी अलग अलग डिपार्टमेंट के तरफ से पूरी तैयारियां की जा रही है। इसमें प्रमुख रूप से जगह पर पार्किंग की व्यवस्था आने वालों के लिए तो करीब 100 एकड़ में पार्किंग की व्यवस्था की जा रही है कि जिससे वहाँ आने वाले 2 व्हीलर, वहाँ पे आने वाले ऑटो रिक्शा, वहाँ आने वाली कार्स, वहाँ आने वाली बसेस, कोई भी प्रकार का वाहन हो उन सबको अच्छी पार्किंग की सुविधा मिलेगी। और पार्किंग और मंडप दोनों के बीच में मात्र 500 मीटर का अंतर रखा गया है, यानी किसी को भी 500 मीटर से ज़्यादा पैदल नहीं चलना है। कथा में एक तरफ रोड के पार्किंग की व्यवस्था है, दूसरी ओर एक 40 एकड़ के प्रीमाइसेस में सब भक्तगणों के बैठने के लिए पेंडाल, स्टेज, कथा के लिए एवं पूरी बैठने की व्यवस्था की जा रही है श्रोताओं को कथा सुनने के लिए। इसके साथ ही वहाँ पे प्रतिदिन करीब 1 लाख लोगों के लिए भोजन की व्यवस्था की जा रही है, दोनों टाइम की, और सुबह चाय नाश्ते की। यह सब तैयारियाँ बड़े युद्ध स्तर पर शुरू है और यह सारी जो कथा की तैयारी चल रही है यह पूरी प्राइवेट ज़मीन में चल रही है, न वहाँ कोई जंगल है न कोई है। जब आप आएंगे और इस कथा के दरमियान वहाँ का दृश्य देखेंगे, जगह को देखेंगे, तो आपके सारे भ्रम दूर हो जाने वाले हैं और सबको कथा के स्थल तक आने की व्यवस्था की गई है। तो कोई भी यह न समझे कि उसको 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर पैदल चलना है। आपको अधिकतम 500 मीटर की दूरी पैदल चल के तय करनी है। बाकी सारी व्यवस्थाएं बहुत अच्छे ढंग से हजारों कार्यकर्ताओं के द्वारा और प्रशासन के द्वारा चालू है। धन्यवाद। 29 नोव्हेंबरच्या दुपारी आपल्या दुचाकीने जाणाऱ्या हरजित सिंग जगत सिंग मोंगा यांना शिवशाही बस चालकाने धडक दिल्याने मोंगा थेट चाकात येऊन त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली, मात्र तोपर्यंत हरजित सिंग मोंगा गतप्राण झाले होते। या प्रकरणात मृतकाच्या नातेवाईकांनी बडनेरा पोलीस स्टेशन गाठून शिवशाही चालकांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे। अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक समजले जाणारे हरजित सिंग जगत सिंग मोंगा यांचा 29 नोव्हेंबरच्या दुपारी 3:30 भीषण अपघातात मृत्यू झाल्याने शहरात त्यांच्याविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे। हरजित सिंग मोंगा हे 29 नोव्हेंबरला दुपारी आपल्या MH27 CQ 6193 क्रमांकाच्या ऍक्टिव्हा दुचाकीने राजापेठ ते बडनेरा मार्गाने विरुद्ध दिशेने जात होते। अशातच राज टाउनशिप जवळील रस्त्यावर त्यांचा अचानक MH06 BW 29 क्रमांकाच्या शिवशाही बस समोरील चाकात येऊन त्यांच्या जागीच मृत्यू झाला। याच घटनेची माहिती त्यांचे नातेवाईक असलेले प्रीतपाल सिंग मोंगा यांना फोनद्वारे मिळताच त्यांनी लगेच जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले, मात्र तोपर्यंत हरजित सिंग मोंगा गतप्राण झाले होते।
अपघाताची संपूर्ण घटना येथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणात प्रीतपाल सिंग मोंगा यांनी बडनेरा पोलीस स्टेशन गाठून शिवशाही बस चालक विरोधात तक्रार दाखल केली। या घटनेचा तपास आता बडनेरा पोलीस करीत आहे। अनेक महिन्यानंतर पुन्हा इतवारा गजबजलेल्या बाजारात कारवाई करण्याची आठवण मनपा अतिक्रमण विभागाला आली। अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश कोल्हे यांच्या नेतृत्वात धडक मोहीम राबविण्यात आली। येथील पादचारी रस्त्यावर अतिक्रमण दुकाने काढून अनेकांचे साहित्य जप्त करण्यात आले। इतवारा बाजार, भाजी मार्केट, फुटाणा लाईन, हार्डवेअर लाईन, चित्रा चौक, टांगा पडाव, जवाहर गेट, तहसील रोड, बापट चौक, राजकमल, जोशी मार्केट, सिटी कोतवाली लाईन, जोशी मार्केट, जयस्तंभ चौक, रुक्मिणीनगर, चौधरी चौक या परिसरात धडक अतिक्रमण मोहीम राबविण्यात आल्याने आता अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। अप्रिय घटना टाळण्यासाठी तसेच अपघात विरहित शहर व सुरक्षित रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या मार्गदर्शनात मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश कोल्हे यांच्या नेतृत्वात गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबरला विविध भागात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली। ही धडक कारवाई मोहीम इतवारा बाजार, भाजी मार्केट, फुटाणा लाईन, हार्डवेअर लाईन, चित्रा चौक, टांगा पडाव, जवाहर गेट, तहसील रोड, बापट चौक, राजकमल, जोशी मार्केट, सिटी कोतवाली लाईन आदी परिसरात करण्यात आली। छोड़ो भैया रस्त्यावरील पाणठेले खोके, हातगाडी, हार्डवेअर साहित्य, लोखंडी टेबल, लोखंडी साहित्य, ताळपत्री, दरवाजा, किरकोळ साहित्यासह तसेच 5 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले। पादचारी मार्ग हा नागरिकांना चालण्यासाठी व रस्ते हे वाहन चालवण्यासाठी असतात, पण या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होताना दिसत असून कोणीही अतिक्रमण करून रहदारीला अडथळा करू नये असे आवाहन सर्व हॉकर्स आणि नागरिकांना मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे। या कारवाई मोहिमेत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरावतीत येणाऱ्या 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान हनुमान चालीसा ट्रस्ट वतीने भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात येत आहे। या कथेचे वाचन प्रसिद्ध पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून केले जाणार आहे। एका पासवर फक्त 2च व्यक्तींना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिव महापुराण कथा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक चंद्रकुमार उर्फ लप्पीसेठ जाजोदिया यांनी आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त केली आहे। ज्यांना पास मिळाली नाही त्यांनी राजकमल चौकातील कार्यालयातून पास घ्यावी, हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा चंद्रकुमार जाजोदिया यांनी केले आहे। अमरावती में 15 तारीख से होने वाली शिव पुराण कथा आदरणीय प्रदीप जी मिश्रा की, इसकी भव्य रूप में तैयारी पूरे अमरावती जिले के सभी नागरिकों के सहयोग से चल रही है। अभी हमारे पास में यह पत्रिका छप के आ गई है, जिस पे एक पत्रिका पे 2 व्यक्तियों को प्रवेश मिलेगा और कल तक यह पत्रिका हर वार्ड के अंदर में वहाँ के जवाबदार व्यक्तियों करें और अमरावती ज़िले के हर तालुका में वहाँ के जवाबदार लोगों तक पहुँचा दी जाएंगी, जिनके माध्यम से यह पत्रिका हर किसी को अपने घर पहुँच मिलने वाली है पूरे ज़िले में। तो मैं सबसे निवेदन करूंगा कि आप पत्रिका या पास के लिए इस पर एक पत्रिका पे एक पास पे 2 लोगों के लिए प्रवेश है, और जिन लोगों को 10 तारीख तक प्रवेश पत्रिका नहीं मिलेंगी तो उनसे मैं निवेदन करूंगा कि वो हमारा राजकमल चौक पर जो ऑफिस है वहाँ से संपर्क करके वो प्रवेश पत्रिका आसानी से हासिल कर सकते हैं। इसके अलावा हमारे कुछ हेल्पलाइन नंबर इसके बाद में प्रेस कॉन्फ्रेंस करके दिए जाएंगे कि जिसके माध्यम से आपको घर पहुँच भी प्रवेश पत्रिका मिल जाएंगी। अतः आप कोई भी प्रवेश पत्रिका के लिए चिंतित न हो, केवल आप तैयारी रखें कि आपको 15 तारीख को भव्य कलश यात्रा में आना है और 16 तारीख से तो 20 तारीख तक दोपहर 1 से 4 के समय कथा में शामिल होकर अपने जीवन को पावन बनाना है। और एक स्वर्णिम जो अवसर हमारे जीवन में आया है शिव महापुराण का,
उसका सभी लोग ज़्यादा से ज़्यादा उस पुण्य का लाभ लें। धन्यवाद। 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन एड्स महिना म्हणून साजरे करण्यात येतात। यावर्षीचे घोषवाक्य आता नेतृत्व व आघाडी समुदायाची असून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात विविध जनजागृतीपर तसेच तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी सौरभ कटियार तथा अध्यक्ष जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती अमरावती, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील विविध महाविद्यालय, विविध संस्था यांच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत। संपूर्ण महिना विविध संस्था व महाविद्यालयाद्वारे विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। याबाबत माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय एकनाथराव साखरे, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष यांनी आमच्या सिटी न्यूजकडे माहिती दिली आहे। नमस्कार। उद्या दिनांक 1 डिसेंबर 2023 पासून जिल्ह्यात महिनाभर जिल्हा एड्स महिन्यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व विविध संस्था, विविध महाविद्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचं आयोजन विविध संस्थांच्या माध्यमातून जिल्हाभर करण्यात येणार आहे। ज्यामध्ये प्रामुख्याने दिनांक 5 डिसेंबर रोजी भव्य जनजागृतीपर रॅलीचं आयोजन अमरावतीमधून केल्या गेलेला ही रॅली इरविन चौकातून निघून रेल्वे स्टेशन, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट चौक व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे या रॅलीचा समारोप होणार आहे। तसेच 1 तारखेला उद्घाटनापर एक छोटा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। सोबतच 2 तारखेला एका विशेष समुदायासाठी एका सभेचं आयोजन समर्पण ट्रस्टच्या माध्यमातून केल्या गेलेलं आहे। तसेच जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या विविध संस्थांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचं आयोजन केलं गेलेलं आहे। सोबतच HIV संक्रमित बालकांसाठी 10 ते 18 वयोगटातील बालकांसाठी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचं आयोजन सुद्धा जिल्हा एड्स प्रतिबंध कक्षाद्वारे केलं गेलेलं आहे। सोबतच अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून जे HIV संक्रमित बच्चू आहे, ज्यांचं वय 18च्या खाली आहे, अशा सर्व बच्चूंना पोषण आहाराचं वर्षभर वाटपाचं कार्यक्रमाचं उद्घाटन सुद्धा याच महिन्यामध्ये करण्यात येणार आहे। सोबतच विविध स्पर्धा देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी, तृतीयपंथीयांसाठी, ट्रक्कर्ससाठी, स्थलांतरित कामगारांसाठी सुद्धा या महिन्यामध्ये आयोजन केलेलं असून या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा। सोबतच HIVचा समूळ नायनाट करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या या सर्व कार्यक्रमांना आपण मदत करावी अशी एक विनंती करतो आणि सोबतच प्रत्येकाने HIV तपासणी करावी आणि रक्तदान करावं ही एक आग्रहपूर्वक विनंती करतो। धन्यवाद। श्रावणी बौद्धिक संस्थेला 10 वर्ष पूर्ण झाले असून दशकपूर्ती निमित्ताने युवकांना राष्ट्रीय संस्कार घडावे या अनुषंगाने महापुरुषांच्या विचारांची पुष्पांजली पुष्प पहिले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील संगीतमय साहित्य दृकश्राव्य स्वरूपाचा विनामूल्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। यानंतर पुष्प दुसरे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर तिसरे पुष्प छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुद्धा येणाऱ्या दिवसात संगीतमय कार्यक्रमाचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले। श्रावणी संस्थेमार्फत 3 डिसेंबर रोजी रविवार रोजी संध्याकाळी 6:30 वाजता निश्चयाचा माहेमेरू हा कार्यक्रम दृकश्राव्य स्वरूपाचा ठेवलेला आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही।
मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री. कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे. कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. आयुक्त महानगरपालिका अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात त्रिमूर्ती नगरात राहणारे 55 वर्षीय सुवर्णकार संजय मांडळे यांचे 3 दिवसाआधीच त्यांच्या घरी बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीनेच निर्गुण हत्या करून 74 लाख रुपयाच्या सोन्याचा ऐवज चोरी केला होता. या घटनेचा तपास करून तिवसा पोलीससह गुन्हे शाखा पथकाने आरोपीला गजाआड केले होते. ही माहिती मिळताच भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ या आपल्या भाजप पदाधिकाऱ्यांसह मांडळे यांच्या निवासस्थान गाठून त्यांच्या कुटुंबियांची सांत्वना केली. या दरम्यान वाघ यांनी घडलेल्या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ही दुर्दैवी घटना असून तिवसा पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध लावल्याने पोलिसांचे अभिनंदन केले. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहनही सुद्धा करण्यात आले. अत्यंत दुर्दैवी आणि दुःखपूर्ण घटना घडली तिवसामध्ये आणि त्या ठिकाणी मंडळे कुटुंबाच्या भेटीला आज मी या ठिकाणी आले. आमचे नाती बांधव आहेत. ज्या पद्धतीने अतिशय वाईट पद्धतीने अतिशय ब्रुटल पद्धतीने त्यांचा खून केला गेला आणि त्या संदर्भात त्यांच्या परिवाराच्या सांत्वनासाठी आले होते. ते स्वतःही त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. काही त्यांच्या तब्येतीमुळे दुकानात जाऊ शकत नव्हते. घरून काही काम करत होते आणि विश्वासातल्याच घरात काम करणाऱ्या एका विश्वासातल्या माणसाकडनं त्यांचा ब्रुटली असा खून त्या ठिकाणी करण्यात आला. त्यांची हत्या करण्यात आली. या संदर्भामध्ये आम्हाला कळाल्यानंतर आमच्या नातीचे सगळे बांधव आलेच, पण त्याचबरोबरीने या ठिकाणी सगळ्यात आधी या विषयामध्ये कौतुक करण्यासारखं काम हे तिवसाचे PI ठाकूर यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्या ठिकाणी केलं. 24 तासाच्या आत घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आत या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत आणि निश्चितपणे तो फाशीच्या फंद्यावर लटकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे एव्हिडन्स पोलिसांनी त्या ठिकाणी गोळा केले. यातनं ही घटना झाली ही तर फार दुर्दैवी आहे. आम्ही आमचा माणूस तर गमावला, परंतु यातनं बोध घेण्यासारखीही बरेच मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्याच्यामध्ये बाहेरून कामासाठी येणारी माणसं त्यांच्यावर आपण कितपत विश्वास ठेवावा. आज त्या विश्वासानेच विश्वासघात केला आणि एका माणसाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. घरातली अवस्था पण वाईट आहे. त्यांचा मुलगा आहे, त्याचं विजन त्याला कमी आहे. त्यांच्या मिसेस आहेत, त्या डायलिसिसवर आहे. मुलीचं शिक्षण चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये ते एकमेव असे होते की जे संपूर्ण परिवाराला धरून चालणारे होते आणि त्यांचीच अशा पद्धतीने हत्या झाली. आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांचं अभिनंदन की 24 तासाच्या आत तो पकडला गेला. ज्या पद्धतीने पोलिसांचा तपास चालू आहे किंवा जे काही पुरावे ते शोधतायत, जे काही त्यांना मिळाले त्या अनुषंगाने कन्व्हिक्शनच्या ट्रॅकिंगवरती हा गुन्ह्याचा तपास चालला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये गुन्हेगाराला शिक्षाही नक्की होईल, पण या गुन्ह्याची पुनरावृत्ती न व्हावी यासाठी आपणही समाज म्हणून सगळ्यांनीच खबरदारी घेणं पण फार गरजेचं आहे असं आज मला या ठिकाणी अगदी प्रकर्षाने जाणवतं.
थँक्यू. कोल्हापूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या धामोरी गावात राहणाऱ्या 65 वर्षीय इसमाने दर्यापूर मार्गावरील एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेत पोलिसांनी मर्ग दाखल केली असून मृतकाने आत्महत्या का केली हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धामोरी येथील 65 वर्षीय इसमाने भिंगरीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुभाष गुलाबराव डोंगरे वय 65 राहणार धामोरी असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. सुभाषने आत्महत्या कशामुळे केली, आत्महत्याचे कारण अद्यापपर्यंत कळू शकले नाही. मृतकाच्या नातेवाईकांनी कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीनुसार कोल्हापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलीस स्टेशन ठाणेदार ईश्वर वर्गे आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती येथे पाठवण्यात आले. सदर घटनेचा तपास ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ASI कैसर खान, पोलीस सतीश डहाके, आशिष जामकर उपस्थित होते. अवकाळी बरसलेल्या पावसाने वातावरणात चांगलाच बदल निर्माण झाला असून याच पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान केले आहे. चांदूरबाजार तालुक्यातील अनेक शेतातील संत्रा, तूर, हरभरा, कपासीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक भरपाई देण्याची मागणी आता केली जात आहे. चांदूरबाजार तालुक्यातील फुबगाव, शिरसगाव, अरडक, माधान, ब्राह्मणवाडा, थडी, शिरसगाव, वनी, सनोरी गावातील शेतकरी यांना अवकाळी पावसाने मोठा फटका बसला असून संत्रा, कपाशी, तूर, हरभरा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकाळी पावसाने हिरावला आहे. रविवारच्या रात्रीपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतातील कपाशी व तुरीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बागायती पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे विक्री न झालेल्या संत्र्यांचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. रविवारी रात्रीपासून तर आज गुरुवारपर्यंत या अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या कपाशी वेचणीच्या कामाचा हंगाम सुरू झाला आहे. पराठीचा कापूस पावसाने जमिनीवर गळून पडला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. तसेच तुरीचे पीक फुलोऱ्यावर असून या पिकाला अति पाऊस झाल्याने फुलोरा गळून पडला आहे. यामुळे तुरीचे पीक हाताचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे नुकसान शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालणारच आहे. शासनाने चांदूरबाजार तालुक्यामध्ये अजूनपर्यंत नुकसानीचे पंचनामे करणे चालू झाले नाही. शासनाने राज्यातील इतर नुकसानग्रस्त भागाप्रमाणे या परिसरातही पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. यंदा अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रेकॉर्ड ब्रेक शेतकऱ्यांच्या धान्याची आवक झाली. मका, सोयाबीनला भाव मिळाल्याने 10,000 पेक्षा जास्त पोत्यांची आवक झाली. या दरम्यान अवकाळी पावसापासून धान्य पोत्यांचा बचाव होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती वतीने ताडपत्रीची व्यवस्था करण्यात आली. मात्र तरी सुद्धा येथे साठवण केलेल्या मक्याची पोते भिजलेत. अशात आता या ठिकाणी शेड निर्माण करण्याचे आश्वासन सभापती राजेंद्र गोरले यांनी स्पष्ट केलेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारच्या दिवशी धान्याची बंपर आवक झाली. यामध्ये सोयाबीनचे 6,500 पोत्याची आवक झाली असून मक्याचे 10,000 पेक्षा जास्त पोत्याची आवक झाली. मक्याला 2,000 पेक्षा जास्त भाव तर सोयाबीनला 5,000 पर्यंत भाव मिळाला असून मागील 3 दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचा भारी नुकसान झाले. अशातच गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार बंद ठेवणार होती. परंतु शेतकऱ्यांच्या मालाची आवक बघता कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती गुरुवारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. शेतमाल भिजू नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ताडपत्रीची व्यवस्था करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी मंगल कार्यालय 3 शेड, त्याच प्रकारे वखार महामंडळाचा गोडाऊन हे सुद्धा शेतकरीच्या धान्य मालाकरिता व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीमध्ये मागील 4-5 दिवसापासून पाऊस येल्यामुळे धान्याची आवक सुद्धा वाढलेली आहे. काही व्यापाऱ्यांचा मक्का सुद्धा ओला झालेला आहे. काय काय सुविधा कृषी उत्पन्न बाजार समिती पुरवत आहे? कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये MP आणि मेळघाटमधून पूर्ण मक्याची, सोयाबीनची आवक भरपूर येऊन राहिलेली आहे. 40-50 हजार पोते आवक. अचानक पाणी आल्यामुळे तरी कास्तकारांचा एकही दाना ओला झालेला नाही आहे
आणि व्यापाऱ्यांनी जो माल घेतला आणि त्याच्या त्या छप्प्या होत्या त्या काही बोल्या झाल्या, पण त्यांची सोय करून आम्ही त्यांना फेडरेशनचं गोडाऊन आणि हे आमचं लग्न मंडपाचं जो गोडाऊन आहे हे आणि बाकीचेही आम्ही त्यांना 2-3 गोडाऊन खाली करून दिले आणि त्यांना पण सुरक्षित माल तिथे ठेवायला त्यांना जागा दिली आणि ताळपत्र्या नवीन विकत आणून आणि भाड्यानं आणून पूर्ण मार्केटामध्ये व्यापाऱ्यांचा पूर्ण माल झाकलेला आहे. आजही तुम्ही पाहू शकता एकाचाही माल म्हणजे उघड्यावर पडलेला नाही आहे. उघड्या आहे त्याला पूर्ण मार्केटच्या ताळपत्र्या लावलेल्या आहे आणि त्यांची सोय सुद्धा पूर्ण करून आम्ही त्यांचा 2 गोडाऊन खाली करून फेडरेशनचे 2 गोडाऊन खाली केले आणि तिकडे वखार महामंडळाच्या सुद्धा बोलणं चालू आहे. त्यांचं सुद्धा गोडाऊन आम्ही मागितलेलं आहे. ते संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगतो म्हणे आणि ते पण गोडाऊन आम्ही खाली करून त्यांना देणार आहोत. भविष्यात शेतकऱ्यांचा व्यापाऱ्याचा माल अजून ठेवण्यासाठी इथं जागा जी कमी पडत आहे त्याच्या पूर्तीसाठी अजून टीन शेड मोठे तयार करण्यात येईल. आता आम्ही 4 टीन शेडचे प्रस्ताव गेलेले आहे आणि त्यांना जानेवारी-फेब्रुवारीमध्ये काम चालू होऊन जाईल. चारही टीन शेड मोठे टीन शेड आहे. 4ही टीन शेडचा प्रस्ताव येऊन मग फेब्रुवारीमध्ये काम चालू होणार. अजून शेवटचा एक प्रश्न, प्रास्ताविक आपण सभापती झाल्यानंतर जे प्रास्ताविक आणि महत्त्वाचे जे काम आहेत अजून कोणते आहे की जे आपलं लक्ष आहे की हे काम झाले पाहिजे, जे शेतकऱ्यांच्या हितासाठी राहील, शेतकऱ्यासोबत जे व्यापारी अडते व्यापारी त्यांच्या हितासाठी राहील? अडते व्यापाऱ्यासाठी हे टीन शेड आणि शेतकऱ्यांचा माल सुद्धा त्याच्या विक्रीवर आणल्यावर टीन शेडमध्येच खपला गेला पाहिजे, उघड्यावर खपला कामा नाही, त्यांचं सुद्धा नुकसान होत नाही. टीन शेडवर जास्त आम्ही आवश्यक भर दिलेली आहे आणि फेब्रुवारीमध्ये पूर्ण होऊन जाईल. एक शौचालय आणि बाथरूमची जी व्यवस्था आहे ती इथे व्यापारी शेतकऱ्यांसाठी नाही आहे, त्यासाठी सुद्धा काही नाही. शौचालयाची व्यवस्था फार आहे, पण ते एक शौचालय होतं डिस्पेंटलमध्ये टाकलेलं होतं म्हणून त्याच्यासाठी आता सर्व म्हणजे 8 शौचालय या 8 दिवसात चालू होऊन जाणार. शेतकऱ्यांकरता आणि व्यापाऱ्यांच्या मालाच्या सुरक्षेसाठी काय काय व्यवस्था केली आणि हे हातात नाही आहे. विशेष म्हणजे आम्ही ताडपत्रीची सोय केली आणि मक्याची आवक खूप असल्यामुळे गुरुवार दिवशी आवक खूप झाली. माप न होता माप झाल्यावर माल उचलल्या गेला नाही, त्यामुळे एकाएकी पाऊस आला ना ओले झाले. तरी आम्ही ताडपत्रीची सोय केली, भाड्यानं आणले, गोडाऊन खाली करून दिले. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची गुरुवारची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि काही शेतकऱ्यांचं आणि काही व्यापाऱ्यांच्या मालाच्या मक्याला कोंब फुटलेली आहे. काय एकूण व्यवस्था मंडी प्रशासनाकडून केली? पाऊस हा एक तर निसर्गाचा कोपच म्हणायला पाहिजे यावेळेस. आणि आता यावेळेस म्हणजे झालं कसं आहे का मक्याची आवकच एवढी आहे MP आणि इकडे धारणी साईडची आमच्या इथं का आमच्या माहितीप्रमाणे 1 लाख क्विंटल मक्का इथं येऊन गेलेला आहे. रोजच्या 25 ते 30 ट्रक माल इथून व्यापारी लोक उचलत आहे. शेतकऱ्याचा माल पूर्ण खरेदी करून पूर्ण काटा करून रोजचं पेमेंट देणं चालू आहे. पण होऊन कसं राहिलं काय निसर्गाच्या लहरीपणामुळं एवढा मोठा माल उचलल्या नाही गेला, त्याच्यामुळं काही व्यापाऱ्यांचा माल ओला झाला. शेतकऱ्यांचा माल ओला झालेला नाही, पण व्यापाऱ्यांचा माल ओला झाला. शेवटी व्यापारी हा कुठेतरी एक मार्केट कमिटीशी जुळलेला दुवा आहे, तोही मार्केट कमिटी संबंधित आहे. त्याच्यामुळं त्यांचंही नुकसान झालं नाही पाहिजे म्हणून मार्केट कमिटीनं वेळेवर भाड्याने ताडपत्र्या आणल्या आणि स्वतः विकत सुद्धा घेऊन ताडपत्र्या देण्यात आल्या. काही गोडाऊन होते आमच्याजवळ, जसे आम्ही एक DMOचं गोडाऊन तात्काळ त्यांच्याशी चर्चा करून 8 दिवसासाठी तरी द्या असं DMOचं गोडाऊन घेतलेलं आहे. आमचं लग्न कार्यालयाचं गोडाऊन आहे ते बदलेलं आहे. बाकी 2-3 गोडाऊन अजून आमच्याजवळ होते ते आम्ही पूर्ण व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले, जेणेकरून व्यापाऱ्याचा मालाचं नुकसान झालं नाही पाहिजे ही कोशिश मार्केट कमिटी करत आहे. व्यापाऱ्याचं नुकसान झालं एक प्रकारे मार्केटचं नुकसान होत राहते, पण तो उद्या जाऊन तो खरेदी करताना विचार करेन की सुविधा नाही तर मग माल घ्यायचा कसाला. शेतकऱ्याचा मालाचा जर इथं आपल्याला माल पूर्णपणे विकला जातो आणि पूर्णपणे पेमेंट दिला जातो, त्याच्यामुळे इथं आवक भरपूर होते. या गुरुवारी आम्ही बंद करायचा विचार होता, पण गुरुवार असल्यामुळे बंद करू शकत नाही, पण खूप पुष्कळ दुरून माल शेतकऱ्यांचा येतो. हा माल आपण बंद केला तर अजून प्रॉब्लेम येईल म्हणून आज मार्केट चालू ठेवलं. आता आवक कमी आहे तरी व्यवस्था आमची चालवली आहे धीरे धीरे करणार का माल ओला झालेला पाहिजे म्हणून कोणाचा. इकडे पाऊस आला आणि काही शेतकऱ्यांचं काही व्यापाऱ्यांचं मक्का भिजला, त्याला कोंब फुटलेली आहे का, काय म्हणणार याच्यावर? नेहमीच आमच्या बाजार समितीने शेतकरी हा केंद्रबिंदू मानलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या सुविधेकरता भरपूर आता आपल्याकडे शेड आहेतच, परंतु मालाची आवक पाहता हे शेडसुद्धा कमी पडत आहे. परंतु मालाची काळजी घ्यावी म्हणून आम्ही TMCMचे जे गोडाऊन आहेत ते गोडाऊन पण पूर्ण खाली केली आहे. मंगळ कार्यालय ते पूर्ण खाली शेडचं खाली केलेलं आहे आणि ताळपत्र्यासुद्धा बोलावले आहेत आणि शेतकऱ्यांना माल जेणेकरून कोणताही भिजू नये किंवा शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये याकरता जितके आपल्याकडून काही होईल हा प्रयत्न आमची बाजार समिती करत है. दिन कृषि उत्पन्न बाजार समिति में आवक कैकिरी और कैसा वातावरण का क्या उसके ऊपर असर पड़ा है?
आवक तो मार्केट बंद होने से बोलने के बाद भी लोगों ने माल लाया है किसानों ने, क्योंकि एमपी में लोगों को पता नहीं चलता कि बंद है कि क्या है मार्केट। पेपर भी करे तो इधर के वर्तमान पत्र उधर जाते नहीं, मैसेज भी पहुंचते नहीं, इसलिए बहुत सारे परिमाण में मक्का सोयाबीन की आवक आ गई। लेकिन मार्केट कमेटी अपनी तरफ से जितना हो रही उतना उनके लिए कर ही रहे। हाँ ना, जैसा जो मक्के को कोम फूट गया है, मक्के के फसल जो बोरे है वो गीले हो चुके हैं, क्या कहेंगे? ये बात तो ऐसे पिछले हफ्ते में जो बम्पर बहुत प्रमाण में मक्के की आवक हो गई, और आवक होने के बाद मैंने माल उठाना इतना पॉसिबल नहीं रहता दूसरे दिन शुक्रवार शनिवार, और लगातार एकदम से अचानक बारिश होने से कुछ बहुत सारे व्यापारियों का माल गीला हो गया है और उठाने में उसमें गाड़ी ना मिलना, इसकी वजह से दिक्कत हो गई। और बाहर के जो वेयर हाउस के गोडाउन है वो भी नज़दीक पूरे फुल हो चुके हैं। इस वजह से जो प्रमाण में कुछ मक्का गीला हो गया था उसको कुछ व्यापारियों की कोम फूट गए, व्यापारी का बहुत सारा थोड़ा नुकसान हुआ है उसमें। मंडी ने अपने तरफ से, मंडी प्रशासन ने जितना सहकार्य करना था, नई 50 ताड़पत्री बुलाए, पहले दिन भाड़े की भी 50 बुलाए, जितना सहकार्य करा, लेकिन पानी इस कदर था और आवक भी बहुत थी, इसलिए थोड़ा नुकसान व्यापारी को हुआ ही है। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल ओला होत आहे। शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मालाला इथे कोंब फुटलेला आहे। मक्याची आवक या गुरुवारी खूप जास्त आल्यामुळे टीन शेड कमी पडत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले यांनी 50 ते 60 ताळपत्र नवीन घेतल्या आणि सर्व जितका ओला माल होता, जितका खुला माल होता, त्या शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्याच्या खुल्या मालाला झाकून ठेवलं। त्या शेतकऱ्याच्या मालाला सुरक्षितता प्रदान केली। इथे टीएमसीचे शेड सुद्धा उघडण्यात आलेले आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जे कृषी उत्पन्न बाजार समितीचं मंगल कार्य आहे ते सुद्धा शेतकऱ्यांच्या व्यापारासाठी ठेवण्यात आलेलं आहे। एकूणच मागील 3 दिवसापासून पाऊस येत असल्यामुळे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं भारी नुकसान झालं आहे, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजेंद्र गोरले यांनी शेतकऱ्यांच्या मालाला भिजू दिलं नाही, हे मात्र महत्त्वाचे। मी कॅमेरामॅन मोनीसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अचलपूर। चांदूरबाजार तालुक्यातील जीवन आधार सामाजिक संस्था नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवित असते। आता पुन्हा वरखेड येथे रुग्णवाहिकासह शवपेटी भेट देऊन नवी माणुसकीची ओळख करून दिली। उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको असे म्हटल्या जाणाऱ्या म्हणीला जपत जीवन आधार सामाजिक संस्था पूर्ण विदर्भातील आपल्या सेवेतून मोठ्या प्रमाणात काम करत आहे। गोरगरीब परिवार यांच्या चेहऱ्यावर आनंद कसा फुलवला जाईल याकरिता दिवस रात्र गोरगरीब अपंग अनाथ परिवार यांना रुग्णसेवेत मध्ये आधार देऊन एक मदतीचा आधार देण्याचे सर्वात मोठे कार्य सध्या जीवन आधार संस्था व त्यांचे सर्व सेवक काम करत आहे। त्यानिमित्ताने श्री क्षेत्र वरखेड येथे राष्ट्रसंत गुरुदेव आडकोजी महाराज यांच्या 102व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जीवन आधार सामाजिक संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिका लोकार्पण व शेवपेटी सोहळा भेट देऊन पार पडला। या सोहळ्याला जीवन आधार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जीवन जवनजाड, सचिन सुभाष सांगोले, सहसचिव सुयोग गोरले, पत्रकार सागर चौडे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश चौडे, गणेश पाटील, फिल्म निर्माता निखिल सातपुते व गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला। गोरगरीब अपंग अनाथ बेघर रुग्णाला सेवा मिळावी याकरिता मोफत ऑपरेशन ॲम्ब्युलन्स सेवा ही कशी करता येईल हा उद्देश मनामध्ये ठेवून जीवन आधार सामाजिक संस्था निस्वार्थ अंतकरणाने सेवा देऊन काम करत आहे। त्यानिमित्ताने वरखेड येथे ॲम्ब्युलन्स व शेवपेटी भेट देऊन मदत करण्यात आली। यावेळी उपस्थित अडकोजी महाराज संस्थानचे अध्यक्ष चंद्रमोहन बोके, अभिजित बोके, दिवाकरराव दळवी, प्रेमकुमार बोके, एकनाथ बोके तथा जीवन आधार सामाजिक संस्था तिवसा तालुक्याचे अध्यक्ष राजू देशमुख, मोहन अग्रवाल, चंद्रशेखर कडू, अजय वानखडे, नीरेन बेलूरकर, दीपक टर्के, अनुप वानखडे, अंकुश बोके, जयकुमार बोके, योगेंद्र बोके, गौरव दळवी व सर्व जीवन आधार संस्थेचे सदस्य व लोक उपस्थित होते। ही रुग्णवाहिका व शवपेटी बघण्याकरिता आमदार यशोमती ठाकूर, प्रहारचे संजय देशमुख यासारख्या अनेक मान्यवरांनी भेट देऊन संस्था राबवित असलेल्या उपक्रमाची स्तुती केली। नैऋत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत असून वायव्य राजस्थानवर चक्राकार वारे आहेत। अशातच बंगालच्या उपसागरातून येणारे वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या परस्पर टकरावामुळे येत्या 24 तासात विदर्भात आणि 48 तासात मध्य प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी गारपीटसह विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे।
30 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात बरेच ठिकाणी गडगडाट आणि विजांच्यासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची वावळटीसह शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1 डिसेंबरला संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, तर 2 डिसेंबरला पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 3 व 4 डिसेंबरला विदर्भात कोरडे हवामान असणार असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल बंड यांनी स्पष्ट केली आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTP 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताजी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.